ठोकायचं हिचकायला ज्यानं टाइम घातला का त्याला एक दिवस बायकोच्या साड्या धुवायची वेळ येत असते. म्हणून आपलं आपलंच हिचकाव, दुसऱ्याचं नाही हिचकिलं पाहिजे. विठाला विठाला नुसता सुगंध येत नव्हता, तिला सायुज्य नावाचा मोक्ष देऊन टाकला. माझे नामदेवराय म्हणतात, अरे पापात्मक दृष्टीनं त्याला मारण्याच्या निमित्तानं केली आणि पापात्मक वृत्तीनं जलोशी वृत्तीनं वैरात्मक वृत्तीनं पाहत होती. वैरात्मक वृत्तीनं जरी पाहिलं तरी पण तिला सायुज्यता नावाचा मोक्ष देणार ही त्या विटेवरच्या मालकाची, त्या गोविंद प्रभूच्या मुखातली ताकद आहे. म्हणून मालक पहिल्याकडे म्हणतात, वैरात्मक दृष्टीने जरी पाहिलं तरी तिला मोक्ष प्राप्त झाला. ही त्याच्या मुखात पाहता श्रीमुख गोविंदाचे. दिसायला एक अत्यंत सुंदर होत. वेळ संपल्यावर सांगा बरं मला. 12चाच टाइम आहे तुमचा. कारण तुमचं तिकडचं आटपलं की लगेच मला खुलवा. लगेच पुन्हा गाई येत्यात नियमनाच्या तीरावर काय. इतकं सुंदर होतं दिसायला. 222 सुंदर स्त्रिया मी पुराणात वाचिल्या. 6 स्त्रिया महाराष्ट्राच्या इतिहासात वाचिल्या सुंदर. पण पुरुषाची सुंदरपणाची यादी मोजकी. त्याच्यापैकी मदन नावाचा व्यक्ती सुंदर होता. म्हणून पंढरपुरातल्या मालकाला उपमा, राजस कुमार मदनाचा पुतळा. तो मदन हा रतीचा पती आहे. अति सुंदर, अति सुंदर. याही पेक्षा एक सुंदर व्यक्ती होता. त्या व्यक्तीचं नाव होतं सुदर्शन. हा पुरावा आहे का? मग आपण उतरलो. अत्यंत सुंदर आहे मदन, तो सुदर्शन. काय होतं माहितीये का, एखाद्या व्यक्तीकडे एखादी गोष्ट शिल्लक झाली की ते हातपाय ताणायला सुरुवात करते. श्रुतीचा नियम आहे, वेदाचा नियम आहे, पुराणाचा नियम आहे, शास्त्राचा नियम आहे. विटेवरच्या मालकाने, काशीतल्या मालकाने तुम्हाला जर भरभरून दिला असेल तर ते उपकारा करता खर्च. नाही कोणाला खर्च आता आलं तर नका खर्च, पण उपद्रव करू नका.
आपल्याला गाडी दिली देवानं चांगली भारीची, उदाहरण एखाद्याला 1 कोटी रुपयाची गाडी बसायला द्यावा, तालुक्यात त्यालाच 1 कोटीची गाडी असावा, तो एका खेड्यात राहावा, रात्रीच्या वेळेला गरीबाच्या सुनाचं पोट दुखावं. लक्षात आलं पोट दुखण्याचा विषय. आणि त्या सासऱ्यानी म्हणा, कोणाची लेक असेल, कोणाची सून असेल, गावात वाहनाची व्यवस्था नसावा आणि 1 कोटीची गाडी बसायला असावा. त्या घरच्या माणसाने दार वाजवावा, दादा दादा लेक बाळ आजारी आहे, तिला प्रसूतीच्या वेदना होत्यात, तिचं पोट दुखतंय, तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी न्यावं लागते दादा. झोपीतून उठलेला माणूस लुंगी लावलेली होती, बनेल अंगात होती, लुंगी होती कमरेला. त्याने विचार केला प्रसूतीच्या वेदना आहे, त्या अर्थी बाळंतपणाच्या डिलिव्हरीचा कार्यक्रम आहे आणि ड्रायव्हरला बोलवावं, त्याने फोन उचलावा न उचलावा तेवढ्या वेळात वेळ जाईल. त्याने लागलीच तोंडावर असा पायाचा हात फिरवला आणि चावी हातात घेतली, तसाच लुंगीवर माणूस गाडीत बसला, गरीबाची लेखबाळ गाडीत टाकली, हॉस्पिटलला नेली, 2 जीवाचा निवाडा झाला. त्या लेकराला त्याच्या आईला घरी आणून घातलं. त्या गाडीत बसणाऱ्याला 1 कोटी पंढरपूरच्या वाऱ्या केल्याचं पुण्य प्राप्त होतं. देवानं तुला 1 कोटीची गाडी दिली ना, असं समाज कार्य करण्यासाठी वापर. पण 1 कोटीच्या गाडीत बसला, आज रात्री जसा पाऊस झाला असा पाऊस झालता, रस्ता तुमच्या सारख्याच रस्त्यासारखा चांगला रस्ता होता, त्याच्यात थोडं थोडं पाणी खड्ड्यात साचलेलं होतं. इतक्या वेगात गाडी पळली की त्याच्या गाडीच्या टायरानं आजूबाजूनं चालणाऱ्या लोकांचे अंग भिजले. कालांतरानं या नालायकाला ट्रॅक्टर पुसायला देऊ पुन्हा. आपली श्रीमंती याच्याकरता नाही वापरायची, तिथं समाज सेवेकरता वापरा. नका समाजाची सेवा करू, निदान उपद्रव तरी करू नका. मला म्हणायचंय हा सुदर्शन इतका सुंदर आहे, इतका सुंदर आहे, यानं सौंदर्य स्वतःच वाखाणल्याच्या नंतर लक्षात घ्यायला पाहिजे होतं, देवा ज्याला पाय नाही तो कसा जगत असेल रे, देवा ज्याला डोळा नाही तो कसा जगत असेल रे, देवा ज्याला हात नाही तो कसा जगत असेल रे, देवा जो कमरेत वाकलाय तो कसा जगत असेल रे, देवा जो मानेत वाकलाय तो कसा जगत असेल रे. असं असं वापरायला पाहिजे होतं की मला किती सुंदर केलंस देवा, बगरे ही लोक कशी जीवन जगत असतात. यानं उलट केलं. हा दिव्यांग माणसाला हसत होता. दिव्यांग आताचा शब्द आहे, पूर्वीच्या काळात पांगळं म्हणत होते, लुळं म्हणत होते, खुळं म्हणत होते, लंगडं म्हणत होते. आता शासनाने त्याला दिव्यांग शब्द वापरला, निवडलाय. असा एक दिव्यांग साधू आहे, तो मानेत वाकलेला आहे, पाठीत वाकलेला आहे, कमरेत वाकलेला आहे, हातात काठी, लटक लटक तो साधू चाललेला आहे. आणि तो साधू चालत असताना हा सुदर्शन नावाचा सुंदर, विश्वातला सुंदर आहे, मदनापेक्षाही सुंदर आहे. मी सांगत नाही, पुराण सांगते. आणि पुराण काय आमच्या गिरगावच्या लोकांनी थोडं लिहिले, ते काय गोट्या खेळणाऱ्यांचं थोडं कापी पुराण, अधिकारी लोकांचं पुराण आहे. आणि पुराण सांगते हा सुदर्शन इतका सुंदर होता, पण त्या महाराजाला हसत होता. त्याचा मित्र हुशार होता. त्याच्या मित्रानं सांगितलं, अरे सुदर्शन हसू नकोस, तू दिसायला जरी सुंदर असेल, तो साधू दिसायला जरी लंगडा असेल, पण आपल्याला ऊन लागू नये याच्याकरता आपण आंब्याच्या सावली खाली आहोत, आणि साधूला ऊन लागू नये याच्याकरता सूर्य ढगाच्या आडवी गेलाय. सूर्य त्या साधूच्या डोक्यावर सावली धरत होता, त्यावरती साधू किती अधिकारी असेल. पण तुम्हाला सांगतो, वितंडवादी माणसं कधीच चांगलं पाहत नसतात. वितंडवादी माणसाला वाईटच दिसते. तुम्ही एक लक्षात ठेवा, स्वयंपाक केला, पोळ्या नरम आहेत, भाजी गोड सुंदर आहे, काय स्वीट आयटम तोही गोडसा आहे, वरण थोडस नॉर्मल, थोडं पातळ झालं, ते म्हणला पोळ्या जमल्या, बुंदी जमली, शिराई जमला, पण वरण जरा पातळच झालं. आणि ही माणसं कोण असतात माहितीये का, ते घराहून कावळा जाऊ देत नाही, ते माणसं नाव ठेवतात बरं का. जे बापाचे पित्र घालीत नाही, ते स्वयंपाकाला नाव ठेवतो. भरघोस अन्नदान करणारा ते म्हणत असतो, होत असतं कमी, बाजारात गेल्यावर धक्का लागतच असतो, काय त्याचा ताण घ्यायचा. पण हे नाव ठेवणारे ओरिजिनल गंगेवरचे कावळे असतात. हे काही न काम करता पिंडाचे गोळे खाणारे हे 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 बोके असतात, रानबोके, पिंडावरचे गोळे खाणारे, हे स्वयंपाकाला नाव ठेवले. अरे झाला असं कमी, आधी काय चलत घ्यायचं. तुम्हाला एक लक्षात ठेवा, एवढे लाईट लागलेत तरी म्हणतो याचा प्रकाश कमीच पडला, करतो काय, आपल्याला बंद करायचे. सगळे बंद बटन दाबल्यावर जर बंद होत नसेल तर हलकट माणसं त्याला दगड हाणून बंद करते. ते स्वभावच असतो हलकटाचा. त्याला दुसऱ्याला चांगलं मनात वाटत नाही, त्याला एकच वाटतं मीच शहाणा,
अरे तू इतका शहाणा आहेस, मग तुला जन्माला घालणारा तरी कोणी शहाणा असेल ना, याचा तर विचार कर ना. एक जण म्हणला तालुक्यात 1 नंबरचा मी चालू आहे, मग तुझ्यासारख्या चालूला जन जन्माला घातले, तो पंढरपुरातला किती चालू असेल याचा विचार कर ना सुंगळ्या. का तूच नाही चालू? अरे तुला जन्माला घालणारा कोणीतरी चालू आहे, हुशार आहे, चतुर आहे, नाविन्यपूर्ण, याचा कधीतरी विचार केला पाहिजे. 1-2 मजली घर बांधणारा म्हणला आपल्या घरासारखं गावात कोणाचं घर नाही. मी त्याला मुंबईत नेलं, म्हणलं हे घर पाय बरं. घर पाहिल्यावर त्याचा पटका मागच पडला. तेव्हापासून घराच्या बाबतीत वटवटच करीत नाही. असा काही काही असे आतून खांडका आलेली माणसं असतात ना, आतले खांडका असतात त्याचे, ते डॉक्टरनं कापल्याशिवाय फुटत असे तर पिकतच नाहीत त्याचे खांडक. असे खांडक असणारी माणसं. तसा हा सुदर्शन म्हणे सूर्य याच्या डोक्यावर सावली धरतो इथपर्यंत खरंय. वाकडा काऊन, वाकडा काऊन आपल्याला मानावं लागेल ना. मागच्या जन्मातलं काय असेल त्याचं, याच्याकरता तो दिव्यांग असेल, पण आज सूर्य त्याच्या डोक्यावर सावली धरतो हे मानावं लागेल का नाही. आपली पात्रता आहे का सूर्याने आपल्या डोक्यावर सावली धरावी? ऐकायला तयार नाही. त्या साधूला खालीवरी बोलला तरी ते साधू मानित नव्हते. तुम्हाला एक लक्षात घेऊ का, हत्ती कुत्र्याच्या नादीत लागत नसते. हत्ती कधीच कुत्र्याच्या नादी लागत नाही, आणि कुत्रे हत्तीला भोकल्याशिवाय राहत नाही. पण एक सांगू का, एक माणूस हत्तीला म्हणला का रे तू या रस्त्यानं जाताना हे सगळे कुत्रे वाववाव करते, तू एखादी सोंड काऊन हालीत नाही? ते म्हणला मी सोंड हालिल्यावर सगळे कुत्रे मरतील, पण याच्या भुकण्यानं मला काही दुःख होत नाही, परिणाम काहीच होत नाही. कस काय तुला डसायची भीती वाटत नाही का? म्हणला माझं कातडं इतकं कठीण आहे, कुत्रे मला नुसते भुकते, मला डसायचा प्रयत्न केल्यावर ते बोचरे होते. वाक्य कळालं तुम्हाला? कुत्र हत्तीला चावल्यावर हत्तीच्या अंगात त्याचे दात घुसते, पण वापस घेताना दात हत्तीच्याच अंगाला राहते, ते बोचर होऊनच वापस येते. म्हणून कुत्रे लय शहाणे आहेत, ते नुसते भुकते, ते त्याला डसत नाही. असे आपल्यात पण कुत्रे नुसते भुकते, डसत नाही. तसा सुदर्शन भुकू लागला. ते महाराज मानतय का ते हत्तीच्या अधिकाराचं महाराज ते कशाला मुजित या सुदर्शनाला? शेवटी या सुदर्शनानं त्या महाराजाला टक्करलं. ते महाराज खाली पडले. आता मात्र महाराज सुदर्शनाला काहीच म्हणले नाही. महाराज पंढरपुरातल्या मालकाला म्हणले, देवा आम्ही तुझं भजन करावं आणि नालायक माणसं आम्हाला त्रास देते त्याची तुला लाज वाटत नाही? देवा नालायकाने आम्हाला त्रास द्यावा, तू आमच्यासाठी मेलास का? मालकांचं वाक्य दे त्या मालकांचं, आम्हा गांजी जन तरी का मेला नारायण, आम्ही जना घ्यावे तरी कान लाजे देवे. देवा तुला लाज वाटत नाही? आम्हा गांजी जन तरी का मेला नारायण, तरी का मेला नारायण, आम्हा गांजी. इतकीच भगवंताला विनंती केली, काय कृपा आहे महाराज त्या मालकाची साधू डोक्यावर. अरे समजांची चेष्टा करतो मूर्खा, तुला याच्याकरता सुंदर केलं का? ते 4 जाग्या वाकलेला महाराज, तू इतक्या जाग्या वाकशील की तू हे वाकच मोजता येणार नाही. तो सुदर्शन्या, वाक्य नीट ऐका, तो सुदर्शन्या सरप झाला, सरप, अष्टवक्र नाही. विठाला विठाला. सर्वाच्या एवढीला सुदर्शन गेला. ज्यावेळेला त्यावेळेला कळतंय, कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी. जसा इकडं उपदेश केला का आपल्याला अंतकाळाच्या वेळेला कळतंय घरातली लोक किती विशुद्ध आहे. याला त्या वेळेला कळालं आपण पाप केलंय, आता सरप झालो. आता मोक्षानां गत्वामयं मोक्षः स्ततं योनियां पारुषे उरंगास्थित जायते स्वस्वरूपेण संपन्नः पुरुषोस्ततो वः. मी पुरुष होतो, सुंदर होतो, आता उरंग यावायाम उरंगायाम तदशुकायाम विमुख सावजायाम. सापाला दोन्ही कोण चलतं, मांडू इकडून टच केलं की इकडं, इकडून धक्का द्यायला की इकडं, असं ददोंशुम म्हणजे सर्प, उरंग म्हणजे सर्प, व्याळ म्हणजे सर्प. मला सर्प केलंय, मी याच्यातून मुक्त कधी. एका साधूनं सांगितलं, तू त्याला पाहायला जाय गोकुळात,
त्या दिवशी तुला मोक्ष प्राप्त होईल. आता गोकुळात गेल्यावर या सर्पाच्या लक्षात आलं की गोकुळात गायी वासरं सांभाळणारे शेतकरी आहेत आणि त्यांच्या इथं काठ्या असतात. अरे शेतकऱ्याकडे काठी असती. आणि पूर्वीच्या काळात बघा, जीनचे पॅन्टीवाल्याला आता लक्षात येत नसेल, पण जुन्या लोकांनी लक्षात घ्या, आपल्या कवडाच्या पाठीमागे एक खिळा किंवा खुंटी असायची, दाराच्या मागे एक काठी लटकलेली असायची. ते घर शेतकऱ्याचं असायचं. आता कणगुळी सारखी सळई निघली तरी काठी घरी नाही. अरे बाप्पा, अरे बाप्पा, अरे बाप्पा, नुसतीच पॅन्ट वरी कुरकुर पडत. ती जुनी असती तर धमती, ती फिटिंगची असल्यावर कशी वरी होईल? ती सारी अंगाला चिटकलेलीच कशी वरी, नुसती धरीतून पळत उभा बाळ्यासारखा. पूर्वीच्या काळात काठी असायची शेतकरी. आता गोकुळामध्ये प्रत्येकाकडे 14 गायी होत्या. 14 गायी सगळ्यात कमी गायीवाला गवळी, त्याच्यापेक्षा वरी, पण कमी गायी 14. नंदराजाकडे तर 9 लाख होत्या. आई तुझा मी एकुलता एक, गाई राखी तो 9 लाख, गाई राखून झिजली नख, मला जीव घाल यशोदे घराकडे चाल, मला जीव घाल. आता गाईच्या बाबतीत नुसतं कीर्तनात बोलल्या जाते. गाई पाळावर का, गाईचं संगोपन करावर का. खालून कीर्तन करायला विचारावं, महाराज तुम्हाला जमीन किती आहे बाळू महाराज? इतकी इतकी जमीन आहे. मग तुमच्याकडे गाय आहे का? नाही. लाल होस तर हाणायला पाहिजे. बाळा तुझ्या इथं इतकी जमीन असून तू एक गाय पाळीत नाही सुमल्या. तू लोकायला कीर्तनात सांगतो का? तू भूटानं थुतर पडायला पाहिजे. विडाला गाईच्या बद्दल सांगू नये असा विषय नाही. सांगे परी वागे, सांगे परी वागे त्यासी थोर मानावे, सांगे परी न वागे त्यासी थोर मानावे, सांगे परी न वागे त्यासी थोर मानावे. अजून एक, बोले तैसा झाले त्याची वंदावी बाबुले, वंदावी बाबुले राजा, वंदावी बाबुले, वंदावी बाबुले राजा, वंदावी. सांगतो तसा वागतो त्याला थोर मानायचं, आणि बोलतोय तसा वागत नाही त्याला चोर मानायचं. मायबापाची सेवा करा, कीर्तन करा आणि सांगावं, आणि हळूचकून खालून विचारावं, तुमची आई ती माझ्याकडे राहत नाही, तू पटका बांधून कंबर बांधून कीर्तन करू नको सुमळ्या. तुझी लायकी नाही लोकांना कीर्तन सांगेल. तुम्हाला एक सांगू का, भुकवाद्या असेल, गायक असेल, मी असेल, अंगावर घेऊ नका. मी काय कोणासाठी कपडे शिवले नाही, मग रेडीमेड कपड्याचं दुकान. जो पकवाद्या, जो गायक, जो कीर्तनकार आई बापावर प्रेम करत नाही, त्या नालायकांनी कंबर बांधून कीर्तन करण्याची लायकी त्याची कवडीची नाही. ठीक आहे, आज तुम्हाला माहित नसेल, बाळू महाराज माझे वडील 90 ला जात राहिले. आता माझ्याकडे आई, मी सांभाळतो का न सांभाळतो तुम्हाला माहित नसेल, पण ज्या दिवशी तुम्हाला कळेल बाळू महाराज त्याच्या आईला सांभाळीत नाही, आणि जर तुम्ही त्याला बोलून पाकिट देत असाल तर तुमच्या गावाला कुपाटी लागेल. हा पुराणाचा सिद्धांत आहे. दोघासी पतन सारिखेची, केले पाप जेने दिले अनुमोदन, दोघासी पतन सारिखेची. गुन्हा करणाऱ्यापेक्षा गुन्हा सहन करणारा जास्त हरामखोर असतो. नवनाथ नाही येत काठावरच्या घरी म्हणून गोकुळात जाणं त्या सुदर्शनानं मान्य नाही केलं. एके दिवशी उत्सव होता वृंदावनाच्या ठिकाणी. सखे ग वृंदावनी जाऊया, सखे ग मुरलीधरा पाहूया, मुरलीधरा पाहूया, सखे ग वृंदावनी जाऊया, सखे ग मुरलीधरा पाहूया. एक सखी, एक गोपी, एक गवळण
हे सगळेजण एकमेकाला म्हणाले चला वृंदावनी, चला बाई वृंदावनी, चला बाई वृंदावनी, चला बाई वृंदावनी, भगवंताच्या काही क्रीडा आहेत आपण बघण्यासाठी जाऊन त्याच्या नवलाची कामे करू. ही सगळी गवळी गोपी आवाज पद्धतीनं जमा झाली आणि सुदर्शनाच्या लक्षात आलं इथं कृष्ण प्रारब्ध खोटं होतं महाराज, देव दिसत नव्हता. एक प्रसंग आहे गोपीच्या बाबतीत. गोपीला एके दिवशी देव दिसत नव्हता, गवळणींना देव दिसत नव्हता. तर संत शिरोमणी नामदेवरायाने गोपीला सांगितलं तुम्हाला देव न दिसण्याचं कारण आहे अभिमान. तो माझा अभिमान नाम